हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर काल झालेली F3ची जी काही क्वेश्चन पेपर आहे फर्स्ट इयरची ती डिस्कस करूया. करिक्युलम, पॅडागॉजी अँड इव्हॅल्युएशन. आपल्याला माहिती आहे अभ्यासक्रम, अध्ययन, अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापन 40 पैकी 20 मार्क्सला पासिंग आहे. त्यातला पहिला क्वेश्चन डिस्कस करूया. योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट दिलेला आहे. यामध्ये सगळे जे काय आहे प्रतिमाने दिलेली आहे. ठीक आहे, तर त्यातलं पहिलं बघूया. संकल्पना प्राप्ती प्रतिमान कशासाठी असतं? ज्ञान प्राप्तीसाठी असतं. तर याचा आन्सर आहे 3, ज्ञान प्राप्तीसाठी असतं. पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान जे आहे ते सामाजिक आंतरक्रिया ज्या आहेत त्या डेव्हलप करण्यासाठी पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान केलेलं असतं. याचा आन्सर आहे 5 नंबर. त्यानंतर आहे भूमिका पालन प्रतिमान जे आहे ते जॉर्ज शेफल आणि फॅनी या दोघांनी दिलेलं आहे. जॉर्ज शेफल आणि फॅनी. याचा आन्सर आहे 2. सृजनशीलता विकास प्रतिमान. सृजनशीलता आपण कशामध्ये डेव्हलप करतो असतो? स्वतःमध्ये, म्हणजे व्यक्तिगत विकास प्रतिमान असणार आहे. याचा आन्सर आहे 4. तर अशा प्रकारे याचा आन्सर जे होते ते होते. नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूया. खालील रिकाम्या जागी भरायच्या आहे. पहिला आहे अभ्यासक्रम विकसनाची शेवटची पायरी म्हणजे काय? तर शेवटची पायरी आहे इव्हॅल्युएशन किंवा मूल्यमापन आपण त्याला म्हणू शकतो. किती अभ्यास झाला आहे, कितपत याला विद्यार्थ्याला समजलं आहे, हे शिक्षक कधी करतात? शेवट करत असतात. म्हणजेच काय आहे? ती शेवटची पायरी आहे मूल्यमापन. दुसरं आहे ध्येय प्रेरित व पूर्वनियोजित अध्यापन प्रक्रिया म्हणजे काय? पूर्वनियोजित अध्यापन प्रक्रिया आहे ज्याला आपण शिक्षण म्हणतो. शिक्षण काय आहे? पूर्वनियोजन केल्यावरच काय होत असतं? शिक्षण पूर्ण होत असतं. दुसरं आहे मनोचित्रण ही संकल्पना कोणी मांडली? तर टोनी बुझान जो आहे त्यांनी ही संकल्पना मांडलेली आहे. टोनी बुझान. मनोचित्रण ही संकल्पना, माइंड मॅपिंग ही संकल्पना टोनी बुझान याने मांडलेली आहे. फोर्थ आहे मूल्यमापन इज इक्वल टू संख्यात्मक मापन प्लस गुणात्मक मापन पण प्लस शिक्षक अभिप्राय, असं याचा आन्सर आहे. शिक्षक अभिप्राय हा क्वेश्चन भरपूर वेळेस विचारला आहे आणि भरपूर क्वेश्चनमध्ये विचारला जातो. तर अशा प्रकारे यांचे आन्सर होते. पहिल्याचं होतं मूल्यमापन, दुसऱ्याचं होतं शिक्षण, तिसऱ्याचं आहे टोनी बुझान आणि चौथ्याचं आहे शिक्षक अभिप्राय. तर अशा प्रकारे ही क्वेश्चन पेपर होती. मला S2 किंवा मग सेकंड इयरचे क्वेश्चन पेपर कोणीही अपलोड केलेले नाही आहे. अपलोड केल्या तर मी एक्सप्लेन करेल. बाकीच्याही क्वेश्चन पेपर मला टेलिग्रामवर अपलोड करत चला. तर पुढचा प्रश्न दिला होता 60 ते 80 शब्दांमध्ये. अभ्यासक्रम निर्मितीची घटक पद्धती स्पष्ट करायची होती. सर्जनशीलता म्हणजे काय ते लिहायचं होतं. अध्यापन पद्धती आणि कार्यनीती यातील फरक लिहायचे होते. दीर्घोत्तरी प्रश्न आणि त्याचे 2 फायदे आणि 2 मर्यादा म्हणजे दोघांची लिमिट्स अँड प्रॉफिट लिहायचे होते. सिंपल होते क्वेश्चन. त्यानंतर अभ्यासक्रम विकसनाचे टप्पे किती आहे ते लिहायचे होते. मी IMP मध्ये हा क्वेश्चन दिला होता. इथे 3 मार्क्स तुम्हाला मिळू शकता जर तुम्ही केला असेल तर, किंवा इथेही 3, म्हणजे दोघेही क्वेश्चन मी IMP म्हणून दिलेले होते. त्यानंतर आहे सहकार्ययुक्त अध्यापन पद्धतीचे फायदे आणि मर्यादा लिहायच्या होत्या. हाही क्वेश्चन मी तुम्हाला IMP म्हणून दिलेला होता. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकास गॅगने जो आहे त्याची बोधात्मक कार्यनीतीचा विचार कराल किंवा डॉक्टर ब्लूम. बघा, हाही क्वेश्चन मी तुम्हाला IMP म्हणून दिलेला होता. म्हणजे जवळपास 3 त्रिक 9 मार्क्सचा क्वेश्चन, किंवा इथे 3 आणि इथे 3, जर हे तिन्ही प्रश्न मी IMP मध्ये दिलेले होते म्हणजे 9 मार्क्सचे क्वेश्चन तुम्हाला इथे आले असतील. डॉक्टर ब्लूमचं जे काही बोधात्मक कार्यनीती आहे ती बऱ्याच वेळेला विचारली जाते. लघुत्तरी प्रश्नांचे प्रकार सविस्तर स्पष्ट करा. हा प्रश्न सुद्धा मी तुम्हाला दिलेला होता. व्यवस्थितपणे बघून घ्या. IMP मध्ये वाटल्यास 200 आणि 250 क्वेश्चनमध्ये दिलं होतं. आधुनिक बदलासाठी तुम्ही प्राथमिक शिक्षकांची भूमिका कशी पार पाडाल? ठीक आहे. तिसरं आहे ज्ञानप्राप्तीचे मार्ग सविस्तर स्पष्ट करा. अभ्यासक्रम विकसन, अध्ययन, अध्यापनशास्त्र, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या घटकासाठी 20 गुणांचा संविधान तक्ता तयार करा. संविधान तक्ता तयार करा हे सुद्धा क्वेश्चन मी तुम्हाला सॅम्पल दिलेला होता. भरपूर वेळेस व्हिडिओ अपलोड केलेले होते. तुम्ही बघितले आहे नाही ते मला काही माहीत नाही, परंतु मी हे दिलेलं होतं आणि हा सुद्धा दिलेला होता. बघा, घटक चाचणी नमुना 20 मार्कांचा कसा तयार कराल हे सुद्धा मी तुम्हाला आत्ता रिसेंटली ॲड व्हिडिओ केलेला आहे हा, की कोणत्याही इयत्तेसाठी घटक चाचणी नमुना कसा तयार कराल. तर हे जर क्वेश्चन तुम्ही केले असते तर तुमचे हाताचे 4 मार्क्स होते. और क्वेश्चन होता त्यामुळे इथे 4 मार्क्स तुमचे हातचे होते. त्यानंतर इथले जवळपास 9 मार्क्स तुमच्या हातचे होते. 9 4 13 मार्क आणि जवळपास यातले सगळेच IMP दिले होते मी, आणि यातले 13 मार्क म्हटलं तर हे 3 सुद्धा यामध्ये ॲड केले तर तुमचे 15 मार्क्सचा इथं जवळपास फायदा झालेला होता जर तुम्ही केलं असेल तर. ठीक आहे. त्यानंतर IMP मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या ज्या काही क्वेश्चन पेपर बघितले असेल त्यामध्ये हा एक क्वेश्चन दिला होता IMP म्हणून. हे सुद्धा तुमचं हातचं
होतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे शॉर्ट अँड स्वीट क्वेश्चन पेपर होती. जवळपास 15 मार्क्स, 15 नाही 12 मार्क्स जवळपास मी दिलेल्या IMP पैकी 12 मार्क्सचे क्वेश्चन आलेले होते. दुसरे जे काय आहे सेकंड इयरचे क्वेश्चन पेपर तुम्ही सेंड करा, म्हणजे ज्याचं आपण ॲनालिसिस करू शकतो. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. बाय बाय, टेक केअर.